ओ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आपण आता हा श्लोक बघतोय। व्याप्य व्यापकता मिथ्या सर्वमात्मेति शासनात् इति ज्ञाते परे तत्त्वे भेदस्थावसरः कुतः। व्याप्य व्यापकता मिथ्या। व्याप्य आणि व्यापक भाव हे मिथ्या आहेत, म्हणजे खोटे आहेत. व्यापलेलं आहे आणि ज्याला व्यापलेलं आहे तो, हे सगळं खोटं आहे. कारण सर्वम आत्मेति शासनात, आत्म्याच्या शासनामध्ये, त्याच्या काराकिर्दीत हे सगळं चालतं. आत्म्याच्या शासनामध्ये चालतं याचा अर्थ आत्म्याच्या सानिध्यामध्ये हे सगळं चालतं. प्रत्येक गोष्ट म्हणजे काय आहे माहिती का, हे स्पष्ट करायला आमच्याकडे भाषाच नाही. एकतर आम्ही असं म्हणू शकतो की आत्मा आहे, म्हणजे चैतन्य तिथे आहे, आत्मतत्व आहे, म्हणून हे सगळं चालू आहे, केवळ त्याचं अस्तित्व आहे. म्हणजे फक्त तुम्हाला सांगू का की लहान मुलं असतात घरामध्ये, आई असली की खूप लाडीगोडी करतात,
आणि वडिलांच्या स्कूटरचा आवाज आला की आले आहेत ते बाहेर, की सगळे अभ्यासाला बसतात चुपचाप, की नाही गेला अभ्यास तर फटके बसतील. म्हणजे केवळ वडिलांच्या सानिध्यात अभ्यासाला सुरुवात होते. अक्षरशः केवळ आत्मतत्वच आहे फक्त, सगळीकडे ते भरलेलं आहे गच्च. म्हणजे तेच आहे खरं, म्हणजे दुसरं काही नाही आहे. पण आपल्याला भास होतोय की दुसरं काय 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 दिसतंय. म्हणजे काय माहिती का, सोन्याचे दागिने, चॉकलेटच्या बावल्या. अहो, एक बावली बसलेली, एक बावली उभी, एक बावली डान्स करतानाची ॲक्शन आहे, पण सगळं चॉकलेटच आहे. ते काही पण तोंडात टाका, ते एकच चॉकलेटचं सगळं बनलेलं आहे. तसं सगळं हे वेगवेगळं दिसतंय, पण तो भास आहे ते केवळ आत्मतत्वच आहे. हा एक भाव, नाही तर दुसरा भाव. वडिलांच्या सानिध्यात मुलं जशी अभ्यास करतात, तसं केवळ ते आत्मतत्व आहे म्हणून हे सगळं हालचाल करताना दिसतंय, नाही तर काहीच हालचाल नाही. त्याच्यामुळे कितीही वेगवेगळे भाव तुम्ही समजवून घ्या, पण ते सगळे भाव काय आहेत? मिथ्या आहेत. व्याप्य, व्यापकता मिथ्या. व्याप्य, व्याप्य म्हणजे ज्याला व्यापलं ते, आणि व्यापकता जो पदार्थ त्याला व्यापतो ते. हे दोन्हीही गोष्टी मिथ्या आहेत. म्हणजे एक बॉक्स आहे, कापडामध्ये गुंडाळला. बॉक्स मिथ्या, कापड मिथ्या, काहीच नाही. पण आम्ही दोन्ही अनुभवतो म्हणून आम्ही याच्यावर विश्वास ठेवत नाही. संपूर्ण विश्वाला आत्मतत्वानी व्यापलंय असं आपण म्हणतो, जोपर्यंत आम्हाला हे पटत नाही. आम्ही म्हणजे देह हाच मुळी भास आहे, हे आम्हाला पटत नाही. तोपर्यंत आम्हाला म्हणावं लागतं, जे काही विश्व आम्हाला दिसतं आहे ते सगळं विश्व हे आत्मतत्वानी व्यापलेलं आहे असं म्हणावं लागतं. पण हे विश्वही नाही आणि आत्मतत्वानी त्याला व्यापलेलंही नाही. मुळात आत्मतत्वच आहे सगळीकडे, बाकी काही नाहीच आहे असं त्यांना म्हणायचंय. केवढा भाव आहे! शंकराचार्यांचं श्लोकातून काहीच कळणार नाही आपल्याला. नुसतं इथे काय म्हटलंय? व्याप्य, व्यापकता मिथ्या, सर्वम आपनोती शासनात. आत्म्याच्या आत्मेती, सर्वम आत्मेती शासनात. आत्म्याच्या शासनामध्ये सगळं आहे. इथे ज्ञाते परे तत्वे. अशा परमतत्वाला जर आम्ही जाणलं, भेदस्थः अवसरः कुतः. भेद करण्याचा आम्हाला अवसर कुठे आहे? आम्हाला चान्स कुठे आहे? भेदच होऊ शकत नाही. जग वेगळं, आत्मतत्व वेगळं. देह वेगळा, आत्मतत्व वेगळं. संधीच नाही आहे हे म्हणायची आम्हाला. केवळ आत्मतत्व आहे म्हणजे चॉकलेट आहे आणि वेगवेगळ्या आकाराच्या चॉकलेटच्या बावल्या आहेत. बर्फ आहे, वेगवेगळ्या आकाराचे बर्फाचे खडे आहेत, लहान मोठे हे ते सगळे, पण ते बर्फाचेच खडे आहेत. दागिने आहेत पण सगळं सोनंच आहे. तसं वेगवेगळ्या वेगवेगळ्या वस्तू, व्यक्ती, घटना सगळं 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 दिसतंय. निसर्ग दिसतोय पण काही नाही, सगळं आत्मतत्वच आहे. जोपर्यंत आमची दृष्टी स्थिर आहे, स्थूल आहे, जोपर्यंत आमची दृष्टी स्थूल आहे तोपर्यंत हे सगळं आम्हाला स्थूल दिसतं आणि आम्हाला आत्मतत्व
स्थूल आणि सूक्ष्म यांच्या पलीकडे असलेलं आत्मतत्व आम्हाला दिसू शकत नाही, कारण बुद्धीहूनही सूक्ष्म दृष्टी आम्हाला त्याच्यासाठी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी अघोर प्रयत्न करावे लागतात. साखरेचे खडे, खडीसाखर असते ना, लहान मोठे हे ते कितीही वाकडे तिकडे काही करा, सगळी साखरच आहे, सगळी साखर. अशा सगळ्या वेगवेगळ्या कितीही प्रकारच्या वस्तू दिसू दे, पण तरी सुद्धा ते काय आहे, ते सगळं आत्मतत्वच आहे. आणि बाकी आपण गेल्या वेळेस पाहिलं, जागृत अवस्थेत मी काय काय मला केल्यासारखं वाटतं तो माझा जागृत अभिमानी आत्मा सांगत असतो. जागृत अभिमानी आत्मा याचा अर्थ आम्ही म्हणतो ना, आमचा आत्मा, आमचा आत्मा असं म्हणतो आम्ही. असं काही नाही, आम्हीच आत्मा आहोत. पण आत्मा आणि अभिमानी कसा असेल, पण एक विनोदात्मक त्याला हे नाव दिलेलं आहे. कारण तुम्ही देहालाच सोडायला तयार नाही, म्हणून देहाला न सोडणारा जो असतो तो अहंकारी असतो. म्हणून अहंकार या शब्दापेक्षा अभिमानी असा शब्द वापरलाय. मग जागृत अभिमानी असला तो आत्मा की तो झाला आपल्या जागेपणाचा सगळा अनुभव. स्वप्न अभिमानी आत्मा असला की तो झाला स्वप्नातला अनुभव. आणि प्रत्येक वेळी अभिमानी असल्यामुळे तो खरा वाटतो. हा अहंकार मायनस झाला की फक्त चैतन्य शिल्लक राहतं. पण जोपर्यंत प्रत्येक गोष्टीला अहंकार जोडला जाईल त्यावेळी ती सगळं कितीही खरं वाटलं तरी ते स्वप्नच राहील. म्हणजे आपल्याला हे बघा, जागृतीमध्ये जे अनुभव येतात ते कोण बघतो, तो जागृत अभिमानी आत्मा. जागृत अभिमानी आत्मा ते बघतो सगळं. हां, मग तो काय करतो माहिती आहे का, की तो बघतो याचा अर्थ बघणारा कोणीतरी आहे, बघणारा कोणीतरी आहे. केवळ केवळ मनाने मी हे केलं, मी ते केलं, ते करतही असताना हे स्वप्नच आहे. जागृतीतलं जे आपण जीवन जगतो हेही स्वप्न आहे. आणि जागृती खरी म्हणजे काय आहे की आपल्याला परमतत्वाचा अनुभव येणं, ह्याचं सारखं आपल्याला रिमाइंडर राहिलं पाहिजे. रिमाइंडर की नाही हे करतोय, हे करणारा कोण आहे, देह आहे. हे करणारं कोण आहे, मन आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला भासणाऱ्या जागृतीतलं, आपल्याला भासणाऱ्या जागृतीतलं हे स्वप्न आहे. हे लक्षात आलं पाहिजे सारखं. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे काय आहे माहिती का, फॉरगेट द पास्ट याचा अर्थ, फॉरगेट द पास्ट सारखा भूतकाळ विसरा, याचा अर्थ काय की आपण जर ते विसरलो नाही तर जे मिथ्या आहे, जे खोटं आहे ते आपण मनामध्ये केवळ मनाने ते खरं समजत समजत त्याची शेपटं ओढत राहतो. केवळ मनाने.
त्यातलं खरं काही नाही आहे. तुम्ही जर भूतकाळ आठवला तर तो तुम्हाला खरा खरा वाटायला लागतो. आणि भूतकाळ विसरला तर झालेल्या गोष्टीचं तुम्हाला महत्त्व नाही वाटत. आणि मग पूर्णपणे वर्तमान काळ जगू शकतो आपण. पूर्णपणे वर्तमान काळ जगणं हेच मुळी खरं जीवन आहे. त्याशिवाय नाही, दुसरं जीवन नाही. इतके बारीकसारीक गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. स्वप्न अभिमानी आत्मा केवळ मनाने ज्यावेळी ते स्वप्न चालू असतं त्यावेळी मनाने ठरवलंय की हे स्वप्न खरं आहे. आणि आपल्या स्वप्नामध्ये जे 10 किंवा 7 अशा ज्या व्यक्ती असतात स्वप्नातल्या, जे काही असेल ते सगळं स्वप्नामध्ये स्वप्न चालू असताना खरं असतं. ती अवस्था संपल्यानंतर, बघा किती पॉइंटशीर आहे, हे लक्षात ठेवायला हवं. ही अवस्था स्वप्नाची संपल्यानंतर आपल्याला समजतं, दुसऱ्या अवस्थेत गेल्यानंतर, की हे स्वप्न होतं आणि हे खोटं होतं. त्याच अर्थी या जीवनातली देह म्हणजे मी अशा या जीवनातली ही जी जागृत अवस्था आहे ही स्वप्नावस्था आहे. ह्याच्या पलीकडे अजून एक सखोल जागृत अवस्था आहे. ही जागृत अवस्था, देह म्हणजे मी, ही जागृत अवस्था नाहीशी झाल्याशिवाय खरी जागृत अवस्था येणार नाही. आणि खरी जागृत अवस्था आल्याशिवाय ही जी आपण आत्ता जे जीवन जगतो आहोत व्यक्तिगत, त्यातली जागृत अवस्था ही खोटी होती, स्वप्नावस्थाच होती, हे पटणार नाही. 101% हे पटणार नाही. एक अवस्था उपनिषद सांगतात, म्हणून उपनिषद काय सांगतात की हे सगळं मिथ्या आहे. म्हणजे आमची ही जी जागृत अवस्था आहे, मी करतो, मी सगळं रक्षण करतो, मी नाहीसं करतो, मी अजून आणतो, मी चांगलं फुलवून ठेवतो आणि सगळं मीच करतो. ज्यावेळी देह करतो, मन करतं, तेव्हा मी करतो म्हणतो, म्हणजे देहाला किंवा मनाला मी म्हणतो. ही जी जागृत अवस्था आपली आहे ती खरी नाही. ही जी जागृत अवस्था आहे ती स्वप्नावस्थेच्या इक्वल आहे. मग हे कसं कळणार? स्वप्नावस्था संपल्यानंतर आपल्याला कळतं की स्वप्नावस्था खोटी होती, स्वप्न खोटं होतं. त्याचं महत्त्व आत्ता नाही आहे, ती अवस्था गेल्यानंतर कळतं. त्याप्रमाणे ही जागृत मिथ्या अवस्था जी आहे ती नाहीशी झाल्याशिवाय त्याच्यावरची उच्च आत्मतत्व प्राप्त केलेली जी खरी जागृत अवस्था आहे ती येणार नाही. आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले तर ही जी जागृत अवस्था आहे आपल्या देहाला, आपण जे मी म्हणतो या जीवनातली जागृत अवस्था खोटी आहे, मिथ्या आहे, हे समजणार नाही ही अवस्था गेल्याशिवाय. खरोखरी देह म्हणजे मी नाही आणि खरोखरी चैतन्य म्हणजे मी आहे याचा मला अनुभव येतोय. आता माझ्या अगदी प्रत्ययाला आलं आहे की हे सगळं खोटं आहे. प्रयत्न करून ते साध्य होऊ शकेल आणि प्रयत्न नाही केला तर आपण त्याच्यापासून लांब राहू. आपण जे काही बडबडतो, मी केलं, मी नाही केलं, असं झालं, तसं नाही झालं, आत्मतत्वाच्या दृष्टीने पाहिलं तर हे सगळंच खोटं आहे. असं जर सारखं आपल्या प्रत्ययाला आलं तर आपण म्हणू की बापरे, आता बोलायलाच नको, कारण आपलं सगळंच खोटं आहे.
मग तिथे मौन होईल आणि मग आत्मतत्वाची शांतता आतमध्ये मुरायला लागेल. तुम्ही फक्त एक दिवस आहे ना एवढं एक्सपिरियन्स करू शकता, अनुभवू शकता दिवसभर. मग त्यावेळी काहीही वेळ येऊ दे, कुठे बाहेर जायची वेळ येऊ दे, फंक्शनला जायची वेळ येऊ दे, घरातली वेळ येऊ दे, पाहुणे येऊ दे, असं म्हणायचं नाही हे झालं ते झालं म्हणून आम्ही नाही केलं. ठरवलं म्हणजे ठरवलं. आणि दिवसभर आपल्या आजूबाजूला भगवंत वावरतोय दिवसभर. आणि मग मी हा कसा विचार करू, भगवंताला तर माझ्या मनातलं सगळं समजतं, नको नको हे कसं बोलू, नाही, खालच्या आवाजात बोललं पाहिजे. भगवंत आहे शेजारी आणि ते कसं करायचं, नको हे काम नको करायला. म्हणजे सतत असा भाव मनात ठेवून जरी तुम्ही अनुभव घेतला तरी हळूहळू आत्मतत्वाकडे आपण जाऊ शकतो. आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपण प्रत्येक जी गोष्ट बोलतो, मौज मजा करतो, बोलतो, विनोद करतो, हे करतो ते करतो, याचा अर्थ असा नाही की एकदम सिरियसली आपण राहिलं पाहिजे, असं नाही म्हणत आहे मी. जे काही आपण दिवसभरातनं बोलतो, काहीतरी गांभीर्याने बोलतो, काहीतरी विनोदाने बोलतो, काहीही बोलतो, हां, आत्मतत्वाच्या दृष्टीने सगळं खोटं आहे. व्यवहार म्हणून काहीही बोला, पण एक दिवस ठरवायचं ते सगळं बोलत असताना आतमध्ये अरे बापरे आत्मतत्व आहे, हे सगळं खोटं ठरतंय, नाही आहे यातलं काहीच नाही आहे, त्याला जास्त चिकटायला नको. व्यवहार म्हणून केलं ते केलं, बोललं ते बोललं, ठीक आहे, व्यवहार म्हणून सगळं करायचं, बास, बाकी काही नाही. श्रुत्या निवारितं नूनं नानात्वं समुखेन हि कथं भासो भयेदन्यः स्थिते चाद्वयकारणे. श्रुत्या श्रुतीने, श्रुती म्हणजे वेद, वेद. श्रुतीने काय निवारलं आहे, म्हणजे काय सांगितलंय, काय स्पष्ट केलंय, नानात्वं स्वमुखेन हि, स्वमुखेन, वेदांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलंय. हे नानात्वम जे आहे, नानाविधता, म्हणजे सगळीकडे अनेक विधता आहे, खूप वस्तू, खूप व्यक्ती, खूप घटना, असं विविध जे दिसतं आहे ते सगळं काय आहे, स्वतःच्या तोंडाने अहो श्रुती सांगतायत, स्वतःच्या तोंडाने वेद सांगतायत की हे सगळं खोटं आहे बरं का, आता तरी तुम्ही जागे व्हा. कथं भासो भयेत अन्यः स्थिते चाद्वयकारणे. म्हणजे काय, हा भास कथम, कसा काय हा भास होतो, हे कोणी सांगू शकेल का. जर अद्वय कारण असेल, कारण काय आहे, आत्मतत्वाचं कारण काय आहे, अद्वय, दुसरं नाही. द्वय म्हणजे दोन, एक आत्मतत्व एक शरीर असं काही नाहीये. कितीही लाटा दिसू दे समुद्रावर, पण सगळं पाणीच पाणी, पाण्याची लाट नाहीशी, मोठी लाट पाण्याची, छोटी लाट पाण्याची, शांत समुद्रातही पाणी आणि लाटा आलेल्या समुद्रातही पाणी.
अन्य काही नाही, अद्वय. द्वय म्हणजे दोन. सगळं तू वेगळा मी वेगळा, हे जे दिसतंय शरीर वेगळं आत्मतत्व वेगळं आणि मग ते मला प्राप्त करायचं आहे, हे सगळं दिसतंय. तोपर्यंत सगळं दोन दोन. पण स्वतः वेद सांगतायत, स्वतः श्रुती सांगतायत, काहीही दुसरं नाही. एक म्हणजे एक, एकच आहे या जगात, दुसरं काही नाही आहे, केवळ एक, आणि ते आहे आत्मतत्व. असं असतं का समुद्रात एक लाट रत्नांची, एक लाट सोन्याची, एक लाट तेलाची, एक लाट चांदीची? असं तर नसतं समुद्रात. सगळ्या लाटा या पाण्याच्याच, केवळ एक. आणि त्या एकाचाच आपल्याला अनुभव आला पाहिजे. विविध अनुभव आले की विविधतेत आपण मिसळल्यामुळे विविधता ही मिथ्या आहे म्हणून आम्ही मिथ्या झाल्यासारखं आम्हाला वाटतं आणि आम्ही गोंधळून जातो आमच्या आयुष्यात. म्हणजे सगळे हे काय पर्वत आहेत, दर्या आहेत, मग काय वेगवेगळे धातू आहेत, खनिज आहेत, एवढे 100 धातू आहेत, 100 प्रकारचे, लोखंड, ॲल्युमिनियम, पितळ, तांब, सोनं, चांदी. हां, हे सगळं आहे. मग हे सगळं आहे, एवढी विविधता. हां, पण हे सगळं इतकं बहुविध जग नाही, हा उपनिषदाचा विषय आहे. तुम्हाला तेच अनुभवायचं असेल, बहुविध जग अनुभवायचं असेल, तर मग इनफ आहे, हा अभ्यासच कशाला. मग तेच अनुभवा. मी म्हणजे शरीर आहे असं म्हणायचं आणि सगळे जगातले विषय अनुभवायचे, जोरदारपणे अनुभवायचे, बाकी काही नाही. सगळे जगातले विषय अनुभवायचे. पण ते जर अनुभवायचे नसतील तर आधी त्याला छाट दिली पाहिजे की हे सगळं वेगवेगळं नाही आहे, हे सगळं बहुविध नाही आहे, केवळ एक आत्मतत्व आहे, केवळ एक समुद्र आहे. लाटा कशाही दिसू देत, काही लाटा मोठ्या, काही लाटा छोट्या, त्या कशाही असू देत. ही लाट उभी आली जोरात म्हणजे ही वेगळ्या कशाची तरी बनलेली आहे, धातूची बनली आहे की काय असं आपण कधी म्हणतच नाही. त्याच्याप्रमाणे कितीही तुम्हाला विविधता इथे दिसू दे, पण मनात एक ठाम भाव हवा. हे तर सगळं आत्मतत्वच आहे. आधी बुद्धीच्या पातळीवर यायला पाहिजे आणि नंतर अनुभवाच्या पातळीवर ते हळूहळू आलं पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याच्याप्रमाणे स्वप्न हळूहळू, स्वप्न ज्याप्रमाणे हळूहळू संपून जातं आणि जागृती येते, म्हणजे स्वप्न हे जागृतीमध्ये विलीन होऊन जातं म्हणून ती अवस्था संपते. त्यावेळी आपल्याला स्वप्न हे खोटं वाटतं. तशी ही मिथ्या जागृत अवस्था जी आहे, मिथ्या जागृत एवढ्यासाठी म्हटलं बरं का की देह म्हणजे मी असं समजणं ही मिथ्या जागृत अवस्था. विश्वातल्या बहुविध वस्तू या विविध आहेत असं म्हणणं ही मिथ्या जागृत अवस्था. ही अवस्था ज्यावेळी खऱ्या जागृत अवस्थेत विलीन होईल म्हणजे ती नष्ट होईल आणि खरी जागृत अवस्था येईल, त्यावेळी हे सगळंच खोटं ठरेल. या मिथ्या जागृत अवस्थेत अनुभवलेलं सगळं खोटं ठरेल आणि मी म्हणजे केवळ आत्मतत्वच राहील. आत्म्यापेक्षा वेगळा कोणीही नाही. मी सुद्धा आत्म्यापेक्षा वेगळा नाही आणि समोरचा सुद्धा आत्म्यापेक्षा वेगळा नाही. आणि हेच श्रुती सांगते आहे.
दोषोऽपि विहितश्रुत्या मृत्योर्मृत्युं स गच्छति इदं पश्यन्ति नानात्वं मायया वंचितो नरः. जो आता मायेचा जो गुलाम बनतो, इदम पश्यन्ति नानात्वम, जे लोक विविधता पाहतात या जगामध्ये, मायया वंचितो नरः, मायेमुळे आत्मतत्वाला हा मनुष्य वंचित होतो, आत्मतत्वापासून दूर होतो. म्हणून बहुविधता पाहायची नाही, त्या सगळ्याच्या मागे असलेलं आत्मतत्व पाहायचं. आणि मग तो मृत्युं स गच्छति, म्हणजे तो मृत्यूपासून मृत्यूपर्यंत जातो. काय शंकराचार्यांची भाषा म्हणजे अवाक करून सोडणारी आहे. मृत्युं स गच्छति, म्हणजे तो काय करतो, मृत्यूपासून मृत्यूपर्यंत जातो. इतकं सुंदर वाक्य आहे हे, अतिशय सुंदर. हा जो देह आहे ना, देह म्हणजे आपण जन्माला आलो, आपलं हे जे जीवन आहे, तर उपनिषदाच्या भाषेत शंकराचार्य असं म्हणतायत की हे जे जीवन आहे हे नष्ट होणार आहे की नाही, म्हणजे देहाचं जीवन आहे, देहाचं. मग हे देहाचं जीवन नष्ट होणार आहे. जो या विश्वामध्ये विविधता पाहत राहील आणि ते उपभोग घेत राहील, तो मृत्यूपासून मृत्यूपर्यंत जातो. म्हणजे काय माहिती का, हे जीवन हेच मुळी मृत्यू आहे. जन्माला आला तो गेलाच समजा. म्हणजे काय झालं, देहामध्ये जो आला तो मृत्यू, असं शंकराचार्यांनी या श्लोकात सांगितलंय. जो या जगातली विविधताच पाहत राहतो आणि अनुभवत राहतो, कारण मागच्या 2 श्लोकात हे सांगणं झालंय की अद्वयकरण आहे हे जग. अद्वय म्हणजे या जगात आत्मतत्वाशिवाय दुसरं काहीही नाही. इतकं सांगितल्यावर आचार्य असं सांगतायत की जो जन्माला आलेला असतो ना, तो मृत्यूच असतो. मृत्यू असतो म्हणजे काय, हा मृत्यूलोक नाही आहे का. पृथ्वीवर आलं की मृत्यूलोक आहे की नाही, याला मृत्यूलोक म्हणतात. कारण इथे शरीर निर्माण होऊन मृत होतं. मग तो मृत्यूपासून आलेला असतो, पण त्याने अजन्मा व्हायला पाहिजे की नाही, म्हणजे आत्मतत्व जाणायला पाहिजे की नाही. पण तो परत मृत्यूपर्यंतच पोहोचतो. आधी तो जन्माला या देहात येतो तेव्हा तो मृत्यूच असतो, म्हणून मृत्यूपासून. आणि नंतर तरी त्याने निदान आत्मतत्व प्राप्त करायला पाहिजे. ते न करता तो जर विविधताच पाहत राहील आणि त्याच्यात रमत राहील, तर तो मृत्यूपर्यंतच पोहोचतो पुन्हा. म्हणजे त्याची गाडी हालतच नाही. कितीही वणवण फिरलं तरी तो पुन्हा तिथेच येतो. ज्यावेळी आपण ईश्वरी जाणीवेच्या पातळीवर येतो, त्यावेळी आपल्याला द्वैत राहतच नाही. मुळी द्वैत राहूच शकत नाही.
नुसतं केवळ म्हणजे मंदिरात जरी गेलो आपण 5 मिनिटं तरी आपण स्वतःला विसरून जातो, म्हणजेच ईश्वराशी एकरूप होतो, म्हणजेच ईश्वर आणि आपण एक होतो ना. राहूच शकत नाही तो वेगळा. पण जगातली विविधता जर मनात असेल तर द्वैत निर्माण होतं. दोषोपि विहितश्रुत्या, हे झालं नाही का, हे झालं. आता ब्राह्मणः सर्वभूतानि जायन्ते परमात्मनः तस्मादेतानि ब्रह्मैव भवन्तीत्यवधारयेत्. ब्राह्मणः सर्वभूतानि, सगळे जे भूतमात्र आहेत, प्राणीमात्र आहेत, ते सगळे ब्रह्मापासूनच निर्माण झालेले आहेत, म्हणजेच परमतत्वापासून निर्माण झालेत. जायन्ते, जन्मतात, निर्माण होतात, जन्मली आहेत. आत्मतत्वापासूनच सगळे जन्मली आहेत भूतमात्र. तस्मात् एतानि ब्रह्मैव, आणि म्हणून तस्मात् म्हणूनच ही सगळी ब्रह्म एव, ब्रह्मच आहेत. भवन्तीत्यव अवधारयेत, हे सगळे ब्रह्मच आहेत हे आपण जाणावं. साधी साधी गोष्ट आहे. जोशींच्या घरात जन्माला आलेले सगळे जोशीच असतात ना. का वडिलांचं आडनाव जोशी आणि मुलाचं आडनाव कुलकर्णी नाही. तसे किंवा आंब्याच्या झाडाला पेरू येतात का? नाही येत ना. कुठलंही एक उदाहरण घेऊन पडताळायचं आपण. पेरूच्या झाडाला चिक्कू येतात का? पेरूच्या पोटी जन्मलेले पेरूच. पेरूच्या झाडाला सगळे पेरूच येणार. तसे सगळे जर हे परमतत्वापासून प्राणी मात्र जन्मलेले आहेत का? परमतत्व आहे म्हणून तर ते आहेत जिवंत, म्हणजे ते परमतत्वापासून जन्मलेले. आपल्याला काय आहे माहिती का, जर तो अनुभव आला तर कुठलीच भाषा वापरायला नको, मौन होऊन जाईल. पण आपल्याला समजत नाही म्हणून वेगवेगळी वाक्य बनवून आपल्याला सांगावं लागतं. परमतत्वापासूनच हे सगळं विश्व निर्माण झालंय. मग ही सगळी प्राणी मात्र काय आहेत, भूतमात्र काय आहेत, तर परमतत्वापासून जन्माला आली म्हणून सगळी परमतत्वच आहेत. बघा किती वेगवेगळ्या पद्धतींनी अतिशय सहज रीतीने हे सिद्ध केलेले आचार्यांनी. संपूर्ण हे विश्वात विविध जे काही दिसतंय ते परमतत्वापासूनच जन्माला आलेलं आहे. मग ते वेगळं दिसू दे ना. कापड लाल दिसू दे का हिरवं दिसू दे, पण ते कापड आहे का नाही आपण हे बघत नाही. आपण विविधतेत जातो. मला हा रंग आवडतो, मला तो रंग नाही. ते कापड आहे आणि कापडाचं ते काम करणार आहे. एक जर आपण उदाहरण घेतलं की या लाटा आहेत ना, लाटा, यांचा जन्म कुठे होतो? सागरात होतो. लाटांचा जन्म सागरामध्ये, लाटांचा अंत सागरामध्ये. लाटांना आधार कशाचा आहे? जमिनीवर येऊन बसतात का ते कधी? नाही. म्हणजे लाटांना आधार समुद्राचा आहे. लाट ही म्हणजे पाणी हे लाट बनण्यासाठी समुद्र पाहिजे. समुद्राचा त्याला आधार आहे. त्या लाटा समुद्रातच राहतात आणि समुद्रामध्ये खेळतात. त्या उंच उडी मारतात, छोटी उडी मारतात,
आणि शेवटी पूर्णपणे विरघळून जातात त्या सुद्धा समुद्रातच. ह्याच्यावरून आपल्याला समजेल ना की या विश्वामध्ये संपूर्ण आत्मतत्व आहे. आत्मतत्वात कोणती छोटी लाट ती नष्ट होईल, मोठी लाट ती वर येईल, कोणती लाट खेळेल, कोणती लाट रडेल, कोणती लाट झोपून राहील, कोणती लाट विरघळून जाईल. पण ती लाटच ना सगळ्या विविधतेने दिसणाऱ्या वस्तू व्यक्ती या लाटाच आहेत. आत्मतत्वरूपी समुद्रातल्या या लाटाच आहेत. आत्मतत्वामध्येच सगळे जन्मतात. आत्मतत्वामध्येच या जीवरूपी लाटा नष्ट होतात. आत्मतत्वामध्येच या जीवरूपी लाटा खेळतात, बागडतात. आत्मतत्वाचा आधार आहे त्याला. आत्मतत्वाच्या समुद्रातच या लाटा विरघळतात, नाहीतर उंच उड्या मारतात. आपण काय केलं पाहिजे? केवळ आणि केवळ आत्मतत्व सत्य आहे आणि त्याचाच फक्त आपण अनुभव घ्यायला पाहिजे. सगळे विविध अनुभव घेऊन आपल्याला आनंद कधीच होणार नाही. केवळ आत्मतत्वाचा अनुभव घेऊनच आपल्याला आनंद होईल. आणि ह्याच्या सगळ्यामध्ये आपल्याला विविधता न दिसता आपल्याला आत्मतत्व दिसलं पाहिजे. ज्याच्यापासून सगळं निर्माण झालंय ते ब्रह्म दिसलं पाहिजे. समुद्रातल्या लाटांमध्ये अगवई ही लाट कशी छान, ही जमिनीवर आली तर किती बरं वाटेल, असं तर नाही वाटत ना आपल्याला. अहो ते पाणीच आहे हे लगेच कळतं, कारण ते माहिती आहे, ते जाणू शकतो आपण. पण आत्मतत्व ह्याचंच हे सगळ्या लाटा आहेत हे आपण जाणू नाही शकत आहे. कारण पाणी हे बुद्धीने जाणता येतं, आत्मतत्व बुद्धीच्या पलीकडचं आहे. पण निदान सुरुवातीला आपल्याला आत्मतत्व हे बुद्धीच्या पातळीवर तरी जाणून घेतलं पाहिजे. आणि ते जेव्हा सखोलतेने पटत जाईल त्यावेळी मग आपण अनुभवू शकू. अनुभवणं हा जरा पुढचा मार्ग आहे. ब्रह्मैव सर्वनामानि रूपाणि विविधाति च कर्माण्यपि समग्राणि निवर्तेति श्रुतिर्जगऊ. सर्वनामानी ब्रह्म एव, म्हणजे या जगामध्ये वेगवेगळी नावं. हा दगड आहे, हा पर्वत आहे, हे आहे, तो आहे, या माणसाचं नाव हे, या बाईचं नाव ते, हे सगळं आहे. हे कापड आहे, ही वस्तू आहे, ही खुर्ची आहे, हे टेबल आहे. विविध नावं आहेत, पण ब्रह्म एव. सर्वनामानी ब्रह्म एव. कितीही नामं असू दे प्रत्येकाला, पण ते केवळ अहो ते ब्रह्मचे. कितीही लाटा, असंख्य लाटा असू दे, पण ते केवळ पाणीच आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. केवळ म्हणजे नावं कितीही वेगळी असू दे, पण त्याच्या उपर काय झालंय माहिती का? या सगळ्या नावांनी वेगवेगळे रूप पण घेतलीत, म्हणून आम्ही फसलोय. पण ती एक आत्मतत्वाचीच ती एक गोष्ट आहे, खासियत आहे की आत्मतत्वाने वेगळी नावं घेतली आहेत.
पण आता आत्मतत्वाने वेगवेगळी रूपं घेतली आहेत. वेगवेगळे रूप घेतली आहेत. असं सोनेरी, चंदेरी, लाल, सुंदर, देखणं वगैरे अशी रूपं घेतली आहेत. छोटं मोठं, जाड बारीक अशी रूपं घेतली आहेत. नुसती नामं नाही आहेत, आता काय रूप पण आहेत. म्हणून आम्ही फसायला लागलो. अहो नामं कोणतीही असू दे, आम्ही म्हणतो हे आत्मतत्वच आहे. वेगवेगळं रूपं दिसायला लागलीत सगळ्या गोष्टींची. मग आम्ही पुन्हा विसरून जातो. पण कितीही नामं असू दे आणि कितीही रूपं असू दे, रूपांमुळे त्या विविध वस्तू चमकतात. त्यांच्याच चमकीमध्ये म्हणजे चॉकलेटच्या बाहुल्या बनवल्यात, पण इतके सुंदर भाव दिसत आहेत त्याच्यात बाहुलीचे की आम्ही अगदी हरखून गेलोय. ही बाहुली आपण शोकेसमध्ये ठेवू का? अरे नाही, ती टिकणार नाहीये. ती टिकणार नाही. ती चॉकलेटची बनवली आहे, विरघळून जाईल उष्णतेने. म्हणजे कितीही सुंदर असू दे, पण ते नष्ट होणार आहे. रूपाला मोहून काय करणार आहे? आणि आम्ही रूपालाच मोहित झालोय. कितीही नामं असू दे, कितीही रूप असू दे आणि कितीही क्रिया असू देत, वेगवेगळ्या क्रिया, पण तरी एकच आहे, केवळ एक, आणि ते म्हणजे आत्मतत्व. केवळ एक. आता पुढचं जसं जात जाईल तसतसं डायरेक्ट विषयावर खूप प्रकाश टाकला जाणार आहे. आत्तापर्यंत आचार्यांनी ही काळजी घेतली की नाही, हा मनुष्य जरा संसारात बुडालेला असतो, हळूहळू सांगायला पाहिजे. पण ह्याचं पुढचे श्लोक जोरदार असणार आहेत. डायरेक्ट सगळ्या गोष्टी सांगतायत ते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि